आज आपण बनवूया पाकिस्तानी मेथी चिकन। चिकन घेतलेले आहे 1 किलो, एक मेथीची जुडी घेतलेली आहे, कांदे घेतलेले अर्धा किलो, याच्यामध्ये लसूण आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर याची आपण पेस्ट बनवून घेणार आहे। आपण आता मेथी कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने मेथी कट करून घेऊ। पूर्ण मेथी कट करून झाली, आपण स्वच्छ पाण्याने हिला धुवून घेऊ। आपले कांदे कट करून झाले, बघू शकता अशा पद्धतीने कांदे कट करायला लागतात। आपण आता त्याला काढून घेऊ। राई तेल, पाकिस्तानी मेथी चिकन बनवतोय त्याच्यामुळे मी इथे राई तेल घेतोय, तुम्ही साधं तेल पण वापरू शकता। जिरे, तुम्ही खडे मसाले घेतलेले, दालचिनी, काळी मिरी, लवंग, विलायची, तेजपत्ता। चॉप केलेला कांदा, कांदा आपण फ्राय करून घेऊ व्यवस्थित। जास्त पण फ्राय नाही करायचं, हलका ब्राऊन होतो आपण फ्राय करू। कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आपला, हाफ डाऊन, पूर्ण पण ब्राऊन नाही केलेला। आता आपण याच्यामध्ये चिकन फ्राय करून घेऊ। चवीनुसार मीठ, हळद, आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊ बॉईल होण्यासाठी चिकन। आपण हे चिकन पूर्ण बॉईल नाही करायचं, हे 70 ते 80% आपण याला एक फक्त उकळी येऊन घेऊ, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर करू। 15 ते 20 मिनिटं झालेले, चिकनला अप डाऊन झालेले, आपण आता ते काढून घेऊ खाली। तो तेल, तर आपण बॉईल केलेलं चिकन फ्राय करून घेऊ। चिकन व्यवस्थित आपण 5 ते 7 मिनिटं असंच फ्राय करून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। मीठ, गरम मसाला, किचन किंग, लाल मिर्च पावडर, धना पावडर, मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। चिकन बॉईल केलेला स्टॉक घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ पूर्ण स्टॉक। आता आपण याच्यामध्ये मेथी घालून घेऊ, कटिंग केलेली, स्वच्छ पाण्याने धुतलेली मेथी चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिक्स झालेली आपली मेथीचा कडूपणा असतो, त्यासाठी आपण इथं त्याच्यात दही घालून घेऊ थोडंसं, जेणेकरून त्याचा कडूपणा निघून जाईल। व्यवस्थित मिक्स करून घेऊ, परतून घेऊ व्यवस्थित आपण, थोडंसं तेल सुटोस्तर त्याला। चांगलं तेल सोडलेलं आहे मस्त। आता आपण त्याच्यामध्ये अजून काही स्टॉक घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 15 मिनिटं आपण असंच वाफेवर शिजून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले आपल्याला, बघू शकता ग्रेव्ही मस्त शिजलेली पण आहे, तेल पण सोडलेलं आहे। आपलं आता पाकिस्तानी स्टाईलचं मेथी चिकन रेडी। आपण आता सर्व करून घेऊ। मेथी पण व्यवस्थित शिजलेली आहे। ही भाजी तुम्ही पराठा सोबत किंवा रोटी सोबत सुद्धा खाऊ शकता। बिलकुल सेमी ग्रेव्ही, जास्त थिक पण नाही आहे।